नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत कांदा पिकामध्ये होणारे रोग, म्हणजे प्रामुख्याने करपा असेल, मुळकूज असेल किंवा थ्रिप्सचा अटॅक असेल तर तो कसा ओळखायचा, कोणतं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक कोणत्या स्थितीमध्ये फवारायचं, सौम्य प्रकारची बुरशीनाशक कधी वापरायची आणि जास्त मात्रा असलेली बुरशीनाशक कधी वापरायची, त्याचे एकराला किंवा पंपाला प्रमाण किती घ्यायचं, या सगळ्या बाबीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कांदा उत्पादन घेत असताना त्यामधील 3 बाबी तुम्ही सांभाळल्या तर तुमच्या उत्पादनामध्ये निश्चितपणाने वाढ होणार आहे। त्यातली सगळ्यात पहिली बाब म्हणजे जमिनीची निवड। कांद्यासाठी जमीन निवडताना ती पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी। जर का तुमच्या जमिनीमध्ये पाणी साचत असेल तर अशा वेळेला तुम्ही किती प्रमाणात बुरशीनाशक वापरली तरीसुद्धा कांद्यामध्ये मर होणार आहे आणि तुमच्या उत्पादनामध्ये घट होणार। त्यानंतर दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोपांवरती बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया करूनच ती रोपं जमिनीत लावावी। कारण तुम्ही समजा रोपांवरती कार्बन डायझिम असेल, रोक्को असेल, साफ असेल, त्याची 2 ग्रॅम प्रति लिटर या पाण्यामध्ये जर का 5 मिनिटासाठी तुम्ही रोपं बुडवून तुम्ही लागण केली तर अशा वेळेला पुढच्या 15 ते 20 दिवसांसाठी बुरशीचा अटॅक तुम्ही नियंत्रणात आणू शकता। यासोबतच तुमच्या भागामध्ये जर का फुलकिडीचा प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेला कार्बोसल्फॉन 25 EC 2 ml प्रति लिटर हे द्रावण करून त्याच्यामध्ये कांद्याची रोपं तुम्ही 20 मिनिटासाठी बुडवून ठेवली तर अशा वेळेला ती रोपं पुढे येणाऱ्या 20 ते 25 दिवसांसाठी फुलकिडीपासून सुरक्षित राहतात। यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खतांची निवड। कांद्यामध्ये जर का तुम्ही नत्रयुक्त म्हणजेच नायट्रोजनच्या खतांचा जास्त वापर केला, यासोबतच 60 दिवसानंतर तुम्ही नायट्रोजनचा वापर कोणत्याही फवारणीमध्ये कोणत्याही स्वरूपात केला तर अशा वेळेला सुद्धा तो कांदा साठवणुकीत टिकणार नाही। यासोबतच स्फुरदचा वापर तुम्ही मात्रेपेक्षा जास्त केला, म्हणजे आपण ठराविक जे ॲप्लिकेशन देतो त्याच्यापेक्षा जास्त वापर झाला तर अशा वेळेला कांद्यामध्ये डेंगळे येण्याचं प्रमाणसुद्धा वाढतं। या उलट तुम्ही सल्फरचा वापर वाढवला, ज्याची कांद्याला गरज आहे, या उलट तुम्ही सल्फरचा वापर कांद्यामध्ये वाढवला म्हणजे अमोनियम सल्फेट असेल किंवा सल्फेट ऑफ पोटॅश या स्वरूपात जर का खते दिली तर कांद्याच्या उत्पादनामध्ये निश्चितपणाने वाढ होणार आहे। कांद्यामध्ये रोपवाटिकेपासून आढळणारा सगळ्यात महत्त्वाचा रोग म्हणजे मर। हा रोग जो आहे तो कसा ओळखायचा, याच्यामध्ये रोपांची मान जमिनीलगतच अचानक कुजून मोडलेली दिसते। हा जो प्रादुर्भाव आहे तो फिजिफोरियम या बुरशीमुळे होतो। यामध्ये लागवडीनंतरही त्याचा प्रादुर्भाव होऊन मर किंवा रोपांची सड होते। तर अशा वेळेला करायचं काय, यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे रोपांची जी जागा आहे ती दरवर्षी बदलावी। त्यानंतर कांद्याच्या रोपवाटिकेसाठी असेल किंवा लागवडीसाठी असेल ती उत्तम निचरा होणारी आणि मध्यम प्रतीची जमीन निवडायची आहे। त्यानंतर बुरशीनाशकाचा जर का आपण वापर केला तर अशा वेळेला सुद्धा मर रोग नियंत्रणात आणणं सहज शक्य आहे। कांदा पिकामध्ये दुसरा महत्त्वाचा रोग आहे तो म्हणजे करपा। करपा साधारणतः 3 प्रकारचे असतात, एक काळा करपा, दुसरा जांभळा करपा आणि तिसरा तपकिरी करपा। जांभळा करपा जो आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला खरीप हंगामामध्ये जास्त दिसतो। तो अल्टरनेरिया पायरी या बुरशीमुळे होतो। त्याच्यामध्ये होतं काय, पहिल्यांदा पांढरट चट्टे येतात, आधी मधला भाग जांभळा पडतो आणि नंतर तो काळा पडतो। या उलट तपकिरी करपा जो आहे तो रब्बी हंगामात आपल्याला जास्त आढळतो। ढगाळ वातावरण झालं असेल, पाण्याचा निचरा झाला नसेल तर अशा वेळेला काळा करपा आपल्याला आढळून येतो। यामध्ये पाण्याच्या बाहेरील बाजूवर व बुडक्याखाली राखाडी रंगाचे ठिपके आढळतात। हे ठिपके बारीक आणि गोलाकार आणि थोडेसे उठावदार असतात। ही झाली रोगांची थोडक्यात माहिती। आता आपण कोणतं बुरशीनाशक कोणत्या स्थितीमध्ये वापरायचं ते बघू। समजा रोगांचा प्रादुर्भाव सौम्य प्रकारात आहे, सुरुवातीलाच लागण केलेली आहे, पावसाचं प्रमाण जास्त आहे तर अशा वेळेला सौम्य प्रकारची बुरशीनाशकं तुम्ही वापरा। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बायोस्टॅटचं रोको वापरू शकता। याच्यामध्ये थिओफेनॅट मिथाइल 70% हा घटक आहे। त्याची मात्रा तुम्ही पंपाला 30 ग्रॅम इतकी घेऊन याची फवारणी तुम्ही करू शकता। सौम्य प्रकारच्या बुरशीनाशकामध्ये अजून आपल्याला रेडोमिल गोल्डचा वापरसुद्धा करता येईल। यासोबतच धानुकाचा सिक्सर आहे याचासुद्धा वापर करता येईल। या दोन्हीमध्ये कार्बन डायझिम 12% आणि मॅन्कोझेब 63% हे घटक आहेत।
याचं जे प्रमाण आहे ते प्रतिपंपाला 30 ग्रॅम हे घेऊन आपण याची फवारणी करू शकतो. बुरशीचा प्रादुर्भाव जर का मध्यम स्वरूपात असेल तर अशा वेळेला तुम्ही अदामा कंपनीच्या कस्टोडियाचा वापर करू शकता. त्याच्यामध्ये ॲझॉक्सोस्ट्रोबिन 11% आणि टेबिकोनाझॉल 18.30% हे घटक आहेत. याची जी फवारणी आहे ती 1 लिटरला 2 ml म्हणजे पंपाला साधारणतः 30 ml घेऊन आपण करू शकतो. यानंतर याला दुसरा एक ऑप्शन आहे, तो म्हणजे फॉलिक्युअर. फॉलिक्युअरचा जो घटक आहे तो मुख्यतः टेबिकोनाझॉल 250 EC हा आहे. हा सुद्धा तुम्ही लिटरला 2 ml म्हणजे पंपाला साधारणतः 30 ml घेऊन, म्हणजे 15 लिटरचा पंप असेल तर अशा वेळेला त्याची फवारणी करू शकता. याऐवजी तुम्ही ॲव्हान्सर ग्लो जे UPL कंपनीचं मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा ॲझोस्ट्रोबिन 8.3% आणि मॅन्कोझेब 66.7% हे घटक आहेत. याचा वापर तुम्हाला 45 ml प्रतिपंप म्हणजे 3 ml प्रति लिटर या दराने करायचा आहे. जर का बुरशीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे तर अशा वेळेला तुम्ही ॲमिस्टर टॉप हे बुरशीनाशक वापरू शकता. हे थोडंसं महाग असलं तरी याचे रिझल्ट फार चांगले येतात. ॲझोस्ट्रोबिन 18.2% आणि डायफेनॅकोनाझॉल 11.4% हे घटक यामध्ये आहेत. फक्त हे कधी वापरायचं, ज्या वेळेला बुरशीचा प्रादुर्भाव फारच जास्त आहे तर अशा वेळेलाच तुम्ही याचा वापर करा. याचा वापर करत असताना 1 ml प्रति लिटर या दराने तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे एकराला जवळपास 200 मिली इतकं तुम्हाला याचं औषध लागणार आहे. त्याऐवजी तुम्ही BASF कंपनीचं कॅब्रिओटॉप वापरू शकता. याच्यामध्ये मेटिरम 55% आणि पायरेक्लोरोस्ट्रोबिन 5% हे घटक आहेत. याचं प्रमाण तुम्हाला 1 लिटरसाठी 3 ग्रॅम इतकं घ्यायचं आहे. एका पंपाला जवळपास 45 ग्रॅम इतकं प्रमाण घेऊन आपण याची फवारणी चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि याचेसुद्धा रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. हे सगळं झालं बुरशीनाशकांबद्दल. यासोबतच कीटकनाशकं सौम्य प्रकारची कोणती वापरायची आणि जर का किडीचा प्रादुर्भाव फार जास्त प्रमाणात आहे तर अशा वेळेला कोणती वापरायची याची आपण माहिती घेऊ. किडींचा प्रादुर्भाव अतिशय सौम्य प्रकारात आहे तर अशा वेळेला प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही काही कीटकनाशकं वापरू शकता. त्याच्यामध्ये धानुकाचं जे अरेवा आहे ते तुम्ही वापरू शकता. हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे. याच्यामध्ये थायमिथॉक्झम 25% हा घटक आहे आणि याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला एका पंपासाठी 8 ग्रॅम इतकं घेऊन आपण याची फवारणी करू शकतो. याऐवजी तुम्ही टाटाचं टाटामानिक जे आहे ते सुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये ॲसिटामिप्रिड 20% हा घटक आहे. याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला पंपाला 8 ग्रॅम प्रतिपंप या दराने घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता. याऐवजी तुम्ही बायरचं जे कॉन्फिडॉर आहे ते वापरू शकता. त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8% हा घटक आहे. त्याचा वापर तुम्हाला प्रतिपंप 8 मिली या दरानं करायचा आहे. आणि यासोबतच तुम्ही लॅन्सर गोल्ड मिळतं UPLचं ते सुद्धा वापरू शकता. त्याच्यामध्ये ॲसिफेट 50% आणि इमिडाक्लोप्रिड 1.8% हे घटक आहेत. याचा वापर आपल्याला प्रतिपंपाला 45 ग्रॅम करायचा आहे. फुलकिडींचा जो प्रादुर्भाव आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती दिसत असेल तर अशा वेळेला आपल्याला जास्त मात्रा असलेली किंवा 2चं कॉम्बिनेशन असलेली कीटकनाशकं वापरायची आहेत. याच्यामध्ये तुम्ही पोलिस हे कीटकनाशक वापरू शकता. याच्यामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% हे घटक आहेत. याचेसुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. याचं जे प्रमाण आहे ते प्रतिपंप 8 ग्रॅम इतकं घेऊन आपण याची फवारणी करू शकतो. याऐवजी तुम्ही सिंजेंटाचं जे अलिका मिळतं त्याच्यामध्ये थायमिथॉक्झम 12.6% आणि लॅम्बडा साहेलोथ्रिन 9.5% हे घटक आहेत. याचंसुद्धा जे प्रमाण आहे ते प्रतिपंपाला 8 मिली घेऊन आपण याची फवारणी करू शकतो. याच्याऐवजी तुम्ही BASF कंपनीचं ॲफिडोपायरॉन घटक असलेलं सेफिनासुद्धा वापरू शकता. याचा जो वापर आहे तो एका एकरासाठी आपल्याला जवळपास 400 मिली म्हणजे 2 मिली प्रति लिटर या दरानं आपण करू शकतो. अशा पद्धतीने मी सौम्य मात्रा असलेली बुरशीनाशकं, सौम्य मात्रा असलेली कीटकनाशकं, जास्त मात्रा असलेली बुरशीनाशकं, मध्यम मात्रा असलेली बुरशीनाशकं या सगळ्याची माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.